श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1816व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज चैत्र कृष्ण द्वितीया मंगळवार दिनांक 15 एप्रिल 2025 उपदेशामृत संग्रह भाग 7 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ मुंबई परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज दिनांक 13/8/1994 बैठक क्रमांक 175 भाग 28 आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू या भागात पुढे म्हणतात, गौतम ऋषींनी 1000 वर्षे तपश्चर्या करून गोदावरी नदीला खाली पृथ्वीवर आणले तेव्हा ती प्रथम त्र्यंबकेश्वरला प्रकट झाली। त्यावेळी तिचा वेग फार मोठा होता, म्हणून तिला गौतम ऋषींनी कुश म्हणजे दर्भ मध्ये टाकून अडवले व तिचा वेग कमी केला। भगवान श्री शंकर तिथेच त्र्यंबकेश्वरला राहिले। प्रभू रामचंद्र वनवासात गेले असताना त्र्यंबकेश्वराच्या क्षेत्रात आले होते। तिथे आल्यावर त्यांना त्यांचे वडील दशरथ यांचा मृत्यू झाल्याचे कळले, म्हणून त्यांनी गोदावरीच्याच काठावर वडिलांचे श्राद्ध केले। तेव्हापासून त्या स्थानाला रामकुंड असे नाव पडले। दशरथाला श्रीरामांनी तिथे श्राद्ध करून मुक्ती दिलेली आहे, म्हणून तेव्हापासून आपल्याकडे रामकुंडात मृत व्यक्तीच्या अस्थि विसर्जनाची पद्धत सुरू झाली आहे। तसेच श्राद्धही तिथे नाशिकला त्र्यंबकेश्वरला करण्याची प्रथा पडली आहे। प्रभू रामचंद्रांचा जन्म रावणाला दैत्यवृत्तीच्या ब्राह्मणाला मारण्यासाठी झाला होता, त्यामुळे त्यांनी जरी सीतेला अग्निपरीक्षा करायला लावली असली तरी जे त्यांच्या सोबत बाजूने होते त्या सर्वांना त्यांनी संरक्षणच दिले होते। ती शक्ती आकारात आल्यावर माया, प्रेम, शासन हे सर्व तिला करावेच लागते। आजपर्यंत तेच चालू आहे। म्हणूनच तुम्हा सर्वांना माझे सांगणे हेच आहे की तुम्ही त्या शक्तीची सदैव सेवा करा। तुम्ही त्या शक्तीची आठवण ठेवली तरच ती शक्तीही तुमची आठवण ठेवत असते। प्रभू रामचंद्राच्या वैराग्यशील अशा सहवासाने गोदावरीचा परिसर भकास झालेला वाटतो। गोदावरी काठावर असलेल्या पुणतांब्याला चांगदेवांची तपोभूमी आहे। तिथेच त्याने अनंत काळ तपस्या केली आहे। गंगेच्या बाबतीत मात्र चहूकडे किनाऱ्यावरील वातावरण पवित्रमय वाटते। असे असले तरी गोदावरीचे महत्त्वही आपल्याकडे फार आहे। गोदावरीत स्नान केल्याने पापक्षालन होत असते, हे तुम्ही लक्षात ठेवा। मध्यंतरी जेजुरीला देवदर्शनाला जाऊन आलो। तिथे काळभैरवाची मूर्ती आहे। ते शनीचे गुरु होते। खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे। ही मूळ क्षत्रियांची देवता आहे। क्षत्रियांना लढायचे वेळी अंगावर जखमा झाल्या की औषध म्हणून हळद लावण्याची प्रथा होती। हळद ही प्रासादिक असल्याने खंडोबाचे येथे वापरतात। आमच्या गुरुदेवांचे हे कुलदैवत म्हणूनही मी खास इथे दर्शनाला गेलो होतो। तिथे सरदार महादजी शिंदेंनी दिलेली तलवार अजूनही आहे। तसेच तेथे जे सध्याचे शिवलिंग आहे त्याच्या खालीही एक आत्मलिंग आहे। त्या लिंगाचे दर्शन भक्तांना फक्त श्रावण महिन्यात मिळते। खंडोबाची आरती श्री समर्थ रामदासांनी केलेली आहे। त्याचप्रमाणे श्री रामदासांनी मोरगावच्या मोरेश्वराचे दर्शन घेतल्यावर श्री गणेशाची सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती रचली आहे। लवथती नावाच्या गावी एकदा श्री रामदास स्वामी गेले असता तेथे त्यांना स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन झाले। तिथे मोठे शिवालय आहे। त्यावेळी रामदासांनी श्री शंकराची आरती लिहिली। भगवंताने श्री आद्य शंकराचार्यांना हिमरंगात दर्शन दिले होते। त्यानंतर त्यांनी श्री दक्षिणामूर्त्य श्रीकम स्तोत्र लिहिले। आपला धर्म जिवंत आहे व तो तसा राहावा म्हणून सर्वांनी प्रयत्न केलेच पाहिजेत। आपण त्यासाठी जुन्या मंदिराचा जीर्णोद्धारही जरूर करावा, परंतु ते नवीन शिल्प म्हणून उभे करू नये, तर माणसाच्या जीवनाला विसावा मिळावा म्हणून असावे। प्रत्येक मंदिरात भगवंताचे अधिष्ठान असेल तरच तिथे स्वास्थ्य लाभते। मनुष्याचा भाव हा त्यासाठी भोळाच असावा लागतो। मूर्ती हे भक्तीचे साधन असावे।
भोळा भाव हल्ली शहरात सापडत नाही. मनुष्य जसे अन्न सेवन करतो तसा त्याचा देह होतो. अन्न स्वीकारताना देवाचे नाव घ्या, त्यामुळेही आनंद निर्माण होतो. सर्वाला कारण अखेरीस अन्नच आहे. देह हा अन्नामुळे जसा वाढतो तसेच अन्नामुळे नाशही होत असतो. तुम्ही जर जीवनात काही नियम करून ते स्वतः पाळले तरच इथे स्थिर व्हाल. मनुष्य देह हा अन्नमय असल्याने अन्नाच्या गुणामुळे उभा राहत असतो. त्यातूनच लोभ, मोह, माया, प्रेम इत्यादी निर्माण होत असतात. मधमाशा अनेक फुलातून मध गोळा करतात तरी तो मधुरच असतो. तसेच तुम्ही चांगले पवित्र अन्न नित्य खाल्ल्यावर तुम्हाला मधुर भाव येईल. परांना बाबतीत तुम्हाला नित्य काळजी घेण्यासाठी सांगितलेले आहेच. तसा जर परान्न घेण्याचा प्रसंग आल्यास त्यावेळी भगवंताचे स्मरण करावे व घरी आल्यावर स्नान करावे, म्हणजे त्या अन्नापासून काहीही दोष लागत नाही. तुमचे मन तुम्ही श्रद्धावान ठेवायचं, हे आरोग्याच्या दृष्टीनेही चांगलेच असते. परमेश्वराने शरीराला अध्यात्म नाव दिले आहे. त्या शरीरात योग्य रीतीने काय काय राहील हे प्रत्येकाने पाहिले पाहिजे. मनाला आधार असला की मन स्वच्छ राहते. शरीर आपले असले तरी शरीरावर आपली सत्ता नसते. आपण सर्दी तापासारख्या साध्या गोष्टीनेही आजारी पडत असतोच. आपल्याला शरीर आपले आहे असा केवळ भास होत असतो. त्यामुळेच हसणे रडणे हेही आपल्या ताब्यात नसते. हा एक प्रकारचा आश्चर्यजनक भ्रम असतो व तो मनुष्याला वृद्धत्वापर्यंत कायम राहतो. मनुष्य स्वतःच माया निर्माण करत असतो व तीच मनुष्याच्या जीवनात सावलीसारखी सतत राहत असते. माया पशु व पक्षातही असते. मायेमुळेच मनुष्याला स्मृती, आठवण राहत असते. ही परमेश्वरीच योजना असते. आपल्या धर्मात गायीला फार महत्त्व दिले आहे. तिला पवित्र तर मानली जातेच, परंतु गायीमध्ये मनुष्याची पाप बुद्धी कमी करण्याचेही गुण आहेत. गायीपासून प्राप्त होणारे पंचगव्य म्हणजे गायीचे दूध, तूप, दही, गोमूत्र व गोमय म्हणजे शेण यांचे मिश्रण हे फार औषधी मानले जाते. शास्त्रामध्येही ते फार पवित्र मानले जाते. हे पंचगव्य श्रद्धापूर्वक रोज सकाळी 3 चमचे प्राशन केल्यानंतर पंडुरोग तसेच इतर त्वचारोग नाहीसे होतात. गायीच्या या पंचगव्यातील प्रत्येक घटकाचे तसे पाहिले तर आपल्याला नेहमीचे उपयोग ठाऊकच आहेत. आपल्या घरातील मांगल्य पावित्र्य वाढवण्यासाठी सुद्धा रोज गोमय पाण्यात मिसळून घराच्या समोर त्याने सडा समार्जन करावे व त्यावर रांगोळी घालावी. त्यामुळे घरात बाहेरून येणाऱ्या पापशक्तींना आळा बसतो. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या पुढील भागासाठी भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.